नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर आज काय स्पेशल हे थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, परंतु पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ही कसली तयारी चालू आहे, कसली लगबग चालू आहे. तर आज होता आमच्या दादाचा बड्डे. म्हणून रात्री 12 वाजता त्याला विश करण्यासाठी आम्ही छान कपकेक, कॅन्डल आणि प्लेट डेकोर करून त्याला विश करण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेलो होतो. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. नंतर ना दुसऱ्या दिवशी म्हणजे बड्डेच्या दिवशी त्याला छान ऑफिसमध्ये पहिल्यांदा छान बड्डे सेलिब्रेट केला. सगळ्यांनी छान विश केलं आणि केक वगैरे कट केला आणि छान पार्टी वगैरे पण आम्ही ऑफिसमध्ये छान केली. सगळ्यांनी फोटोज काढले आणि तो पण खूप छान दिसत होता. त्यांनीच त्याच्यासाठी टी शर्ट मागवलं होतं, पण त्याला खूप छान दिसत होता मी त्याला केक भरवताना. हा आमचा पहिला फोटो बड्डेच्या दिवशीचा. नंतर संध्याकाळी कुठे निघालो आहे? तर आम्ही निघालो होतो हॉटेलमध्ये, कारण तो आम्हाला हॉटेलमध्ये बड्डेची त्याच्या पार्टी देणार होता. म्हणून आम्ही सगळ्यांनी हॉटेलमध्ये जायचं ठरवलं. नंतर आम्ही आमच्या घरापासूनच जवळ असलेलं हॉटेल म्हणजे हॉटेल समृद्धी. आम्ही घरापासून जवळच्याच हॉटेलमध्ये जाणं प्रेफर करतो, कारण यायला जायला बरं पडतं. थंडी पण होती आणि गाडीवरती येऊन जाऊन करू शकतो आम्ही. आणि ह्या हॉटेलची चव पण खूप छान आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे. छोट्या फॅमिलीसाठी, छोट्या गेट टुगेदर करण्यासाठी, छोट्या पार्टीजसाठी हे बेस्ट हॉटेल आहे, हॉटेल समृद्धी. आणि या हॉटेलमध्ये हॅपी बड्डेचं डेकोर केलेलं असतं, त्यामुळे मग इथेच आम्ही जाऊन केक कट करण्याचा विचार केला. तर आम्ही दोघी तिघीजणी आम्ही पुढे आलो होतो. दादाने सांगितलं होतं आम्हाला टेबल वगैरे लावा आणि ऑर्डर द्या, तोपर्यंत आम्ही आलोच. मग हे आरतीचं प्लेट आम्ही त्याच्यासाठी तयार करून घेतलं त्यांच्याकडून. आणि हा आला आमचा बड्डे बॉयचा मुलगा. नंतर हे छान आम्ही डेकोर केलं. छान केक कट करण्यासाठी हे केलं. ताट आम्ही ओवाळणीसाठी घेऊन आलो आणि आम्ही सगळ्यांनी ओवाळलं. नंतर मग मी ओवाळलं. नंतर तो मला म्हटला की बासमती तांदूळ आहे, थोडंच टाक. छान मी त्याला ओवाळलं. त्याला दीर्घायुष्य लाभू देत अशी मी प्रार्थना केली. मनापासून आम्ही केलेली तयारी. काही न बोलता घराची काळजी घेणारा तो चेहरा, तर घराचं धैर्य, आमचा आधार आणि प्रत्येक कठीण वेळी उभा राहणारा खरी ताकद आहे आमची. जिथं दादा लोक असतात तिथे काळजीचं ओझं हे हलकं होतं. असं करून आम्ही सगळ्यांनी बड्डे सेलिब्रेट केला. विश यू हॅपी बर्थडे दादा. आणि नंतर मग जेवण येण्याआधी आम्ही फोटो काढून घेतले आणि नंतर हे आलं आमचं जेवण. ही तंदुरी सगळ्यांकडून आमच्या डिशपर्यंत येण्यासाठी आम्ही त्याची वाट बघत होतो. नंतर हा सगळ्यात बड्डे बॉयचा मुलगा तंदुरीची वाट बघत होता आणि बघतोय बघा कसं. ओ वाव. नंतर ही छोटी आम्ही व्हिडिओ क्लिप घेतली, जी की छान लिंबू पिळून नॉनव्हेज खाणाऱ्यांनाच माहिती असेल काय नॉनव्हेजची चव असते. प्रत्येक निर्णयामागे कुटुंबाचा विचार करणारा त्या आमच्या दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एकत्र जेवण, गप्पा आणि जुन्या आठवणी. खरं तर सांगू का, आम्ही या जेवणाच्या टेबलवरती जुन्या आठवणी तर आहेतच, पण आम्ही मॅच बघत होतो आणि मॅचचं डिस्कशन चालू होतं. जे की आमच्या फॅमिलीमध्ये मुंबई इंडियन्स आणि CSK असे 2 टीम आहेत. त्यामुळे CSK लोक आणि मुंबई इंडियन्स लोक असं आमचं डिस्कशन चालू होतं. हा एक छोटा व्हिडिओ क्लिप घेण्याचा मी प्रयत्न केला, कारण मी पहिल्यांदाच असं व्हिडिओ शूट वगैरे करत होते किंवा यूट्यूब माझं चालू केलं. तर मला सगळ्याजणी म्हटलं की तू तुझा व्हिडिओ खाताना कर, म्हणजे तुला अजून छान वाटेल, म्हणजे तुला अजून तुझी कॅमेराची भीती जाईल. नंतर आम्ही जेवण वगैरे करून केक कट करून मग तो केक घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग केक खाल्ला. खूप थंडी लागत होती. मी, सिद्धी आणि परी आम्ही तिघीजणी एका गाडीवरती आलो. सिद्धीने गाडीचं स्पीड खूप कमी ठेवलं होतं, कारण तिलाच खूप जास्त गार हवेचा मारा लागत होता. तुम्हाला आवडतं का सगळ्यांना आमच्या असेच फॅमिलीचे यूट्यूबचे व्लॉग बघायला? तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटतं आहे आमचं? आम्ही आत्ताच छोटे छोटे क्लिप्स आहेत फॅमिलीसोबतच्या, पण अजून पुढे येत जातील. फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला खूप गमती जमती आमच्या बघायला भेटणार आहेत. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.